नमस्कार. दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो. आज आपण सपकेन केल्यानंतर ज्या बगला फुटतात त्या बगला कशा ठेवायच्या, किती ठेवायच्या या संदर्भात विचार करणार आहोत. तर या ठिकाणी हा जो प्लॉट आहे याला बगला ठेवून नंतर आता त्या बरंच त्याची वाढ झालेली आहे. तर हा जो वलांडा आहे ह्या वलांड्यावर म्हणजे हे अंतर जे आहे हे 9-5, तर या 9-5 मध्ये आपल्याला 45 काड्या तयार करायच्या आहेत. तर आता हा जो वलांडा आहे याला 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही इकडं 9. आता असे 4 वलांडे 9 चौक 36 सपकेन अशा तयार झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर हा जो मेन लाईन आहे याला ह्या बाजूने 4 आणि त्या बाजूने 4, 1 2 3 4 आणि तिकडून 4 म्हणजे 36 आणि 4 40 आणि 4 44 ते 45 काड्या अशा रीतीने पाहिजे. तर असं असलं पाहिजे. अशा रीतीने आपण जर असा वलांडा असेल तर त्या ठिकाणी एकच बगल ठेवून बाकीच्या बागला काढून टाकल्या पाहिजे. परंतु हा वलांडा बघा, ह्या वलांड्यात इथं काड्यांची संख्या कमी, 1 2 3 4 5च काड्या आहेत. तर अशा वेळेस ह्या ज्या बगला आहेत ह्या बगला आपण 2 ठेवल्या पाहिजे. म्हणजे इथं ह्या पुढच्या ज्या बगला आहेत किंवा सपकेन म्हणू आपण त्याला, ह्या सपकेनची संख्या इथं सुद्धा 9 होण्याकरता मग काही ठिकाणी 2 किंवा 5च काड्या आहेत. तर मग इथं साधारणपणे प्रत्येक काडीला अशा 2 बगला आपण वाढून घेतल्या पाहिजे. अशा रीतीने जर आपण जिथं बाग कमी फुटलेला आहे तिथं जर अशा रीतीने एका काडीला 2 बगला ठेवून 2 सपकेन जर वाढून घेतल्या तर घडसंख्येचं नियोजनसुद्धा योग्य होईल. त्याचबरोबर वजन आपल्याला फळ छाटणीनंतर मिळण्याकरता जी पान संख्या पाहिजे ती आपल्याला एप्रिलमध्ये ती योग्य जी पान संख्या पाहिजे ती योग्य पान संख्यासुद्धा होईल. तर अशा रीतीने आपण सपकेन केल्यानंतर ज्या बगला फुटत्या त्या बगला काढण्याचं नियोजन या रीतीने आपण केलं पाहिजे. म्हणजे फळ छाटणीनंतरचं घडसंख्या, फळ छाटणीनंतरचं वजन, फळ छाटणीनंतरचा दर्जा, ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर अवलंबून राहणार आहे. कारण ही पान संख्या जर योग्य असली तरच आपल्याला अन्नसाठा होणार आहे. पानसंख्या योग्य असली तर घड मोठ्या आकाराची आपल्याला मिळणार आहे. पानसंख्या योग्य असली तर अन्नसाठा आत्ता जर झाला, कारण ऑक्टोबरमध्ये किंवा फळ छाटणीनंतर जे काही वजन मिळतं त्याच्या 60% वजन हे एप्रिलमध्ये तयार झालेलं असतं. त्यामुळं आता पानसंख्येची काळजी घेतली पाहिजे, पानांची काळजी घेतली पाहिजे. तर अशा रीतीने आपण ही पानसंख्या आणि सपकेनची संख्या नियंत्रित केली पाहिजे. याप्रमाणे जर संख्या नियंत्रित केली, याप्रमाणे जर सपकेन जिथं कमी वलांडा फुटला तिथं जर वाढून घेतली तर नक्कीच ती पानसंख्या, घडसंख्या, सपकेन संख्या नियंत्रित होऊन आपल्याला वजनसुद्धा चांगलं मिळण्याकरता, दर्जासुद्धा चांगला मिळण्याकरता त्याचा उपयोग होईल. तर हे तंत्र आपण वापरावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.